तेल्हारा येथे सर्वपक्षीय संघटनेच्या वतीने शोकसभा पार पडली। या सभेचं नियोजन टिपू टायगर समितीच्या वतीने करण्यात आलं। तुषार पुणकर यांच्यावर भ्याड हल्ला करण्यात आला। या हल्ल्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला। त्यामुळे संपूर्ण अकोला जिल्ह्यासह तेल्हारा तालुक्यातही शोककळा पसरली आहे। प्रहारचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुणकर यांची हत्या करण्यात आली। तेल्हारा येथे सर्वपक्षीय संघटनेच्या वतीने तुषार पुणकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। त्यासाठी टिपू टायगर सेनेच्या वतीने शोकसभेचं आयोजन करण्यात आलं। तुषार पुणकर यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यात त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। तुषार पुणकर यांच्यासारखं हसरं उमदा व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड झाल्याने अकोला जिल्ह्यासह तेल्हारा तालुक्यात शोककळा पसरली आहे। शेतकरी सर्वसामान्य अपंगांचा नेता म्हणून अल्पावधीतच तुषार पुणकर परिचित होते। प्रत्येकाच्या हाकेला ओ देऊन त्यांनी कामं केली। दुकानं बंद ठेवून व शोकसभेच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। मान्य तुषार पुणकर हे नाही आहेत हे सगळ्यांनाच माहिती आहे, कारण की ही वेदना जितकी भयानक आहे की आपण हे शब्द सुद्धा नाही आपण सांगू शकत नाही। रात्री 10 वाजता कळालं की त्यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी पाठीमागून गोळीबार केला। खरं तर विश्वासच बसत नव्हता या गोष्टीवर, कारण की सगळ्यांना माहीत आहे की कोणत्याही ऑफिशियल किंवा ऑफिसचं कोणतं काम असो, एखाद्या व्यक्तीने जर तुषार पुणना फोन केला तर समोरच नाव यायचं की बा तुषार पुणना फोन लावा किंवा काम होत नाही म्हणून। आणि आम्ही पत्रकार असल्यामुळे आम्हाला ते जवळून जाणवते बा कोणा काम केलं तर बा तुषार पुणनी काम केलं असं ते नागरिक सांगत होते। बऱ्याच दिवसापासून त्यांच्या कामाचा हा वाढता आलेख होता आणि बच्चू भाऊंनी सुद्धा आपल्या अनेक भाषणातून सांगून दाखवलं की बा मी जिथं आहे तिथं तुषार आहे आणि जिथं तुषार आहे तिथं मी आहे असं आपण समजलं पाहिजे, असं त्यांच्या बोलीतून त्यांनी कळून दिलं। खरं तर तुषार भाऊची आमची जी भेट आहे ही आता गेल्या कालचीच भेट आहे, कारण की अकोल्याला महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचा जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये बच्चू भाऊ तिथं उपस्थित होते आणि जो पुरस्काराचं वितरण झालं त्या पुरस्काराच्या वितरणामध्ये तुषार भाऊची आमची भेट, त्याचे साक्षीदार आमचे पत्रकार आनंद बोदळे हे पण होते आणि आम्ही तुषार भाऊन आम्ही जवळपास 10 ते 15 मिनिटं चर्चासुद्धा केली आणि असं वाटत नाही म्हणाला की ते आपल्यातून निघून गेले म्हणून। असो, मी माझ्या भारसगळे कुटुंबातर्फे आणि तुषार भाऊचा एक मित्र म्हणून तुषार भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पण करतो। और हमारे तेल्हारा तालुके का, आकोट तालुके का एक बहुत बड़ा नुकसान एक अच्छा लीडर, एक अच्छा समाजसेवक जाने से हुआ है। इनके साथ ये जो अनहोनी घटी है ये अनहोनी नहीं घटना चाहिए था, लेकिन किस्मत के आगे किसी का नहीं चल सकता। लेकिन एक बहुत अच्छा चिराग था जो सबको रोशनी दिया करता था। खास करके जो हमारे तहसील के काम हो, सामाजिक काम हो, कोई भी अच्छा काम लेके अगर हम इनके पास जाते तो ये बगैर भेदभाव के, बगैर किसी पक्षी का भेदभाव करे, बगैर समाज जाति का भेदभाव करे, सभी का काम करते थे। आज ये हमारा नेता, हमारा साथी, प्रहार का जनसेवक हमारे बीच नहीं है, तो मैं तमाम मुस्लिम समाज तेल्हारा की ओर से, सुल्तान ग्रुप तेल्हारा की ओर से, हजरत शाहजी कासम संस्था तेल्हारा की ओर से और तमाम शाह सोसायटी की ओर से तुषार दादा को श्रद्धांजलि अर्पित करता हूँ। या जिल्ह्यामध्ये प्रत्येक युवकांना शेतकऱ्यासाठी, विद्यार्थ्यांसाठी न्याय देण्यासाठी ते पूर्ण करावी अशी अपेक्षा बाळगतो। आणि काल माझा मित्र, माझा जिल्हाध्यक्ष याचं देवस्मान झालं म्हणून खारोळे परिवाराच्या वतीने, शंभूराजे प्रतिष्ठानच्या वतीने आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने, अपंग क्रांती आंदोलनाच्या वतीने पुनश्च मी त्याला इथं श्रद्धांजली वाहतो आणि विश्व त्याच्या परिवाराला, त्याच्या चाहत्यांना आणि प्रहार पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला शांती देव, संयम देव आणि त्यांना संयम पाळण्याची अपेक्षा पूर्ण करो आणि देव त्याला शांती देव। या आपल्या अकोट मतदारसंघामध्ये एक चांगला नेता, गोरगरिबांचा नेता म्हणून, एक बच्चू भाऊंच्या आधार म्हणून एक उभा राहिला होता आणि सर्वांच्या साथीने, मदतीने तो या मतदारसंघाकरता पण काहीतरी करणार होता पुढे। मी आजच्या प्रसंगी एवढंच बोलू इच्छितो की मौसींनी ही जी एक श्रद्धांजली आयोजित केली आहे मी त्याचा पण आभारी आहे।
आणि सर्वांना एक सांगू इच्छितो की तुषार हा गेला नाही, हा आपल्यातच आहे. त्याला आपल्याला आपल्यामध्ये अमर ठेवायचं आहे. त्याला कधीही आयुष्यात न विसरता कोणी पक्षाचा असो, पक्ष इथं काही विषय नसतो. एक आपला भाऊ गेला, आपल्या परिवाराचा सदस्य गेला, ही भावना आपल्या मनात ठेवली पाहिजे. आणि ती भावना आपल्या मनात ठेवून या तुषारच्या पुढच्या ज्या वाटचाली होत्या, त्याचे जे स्वप्न होते, प्रहारच्या सर्व इथं उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना यांना विनंती करेन, राजेश भाऊंना, विक्की आहेत, राठोड साहेब आहेत आणि आणखीन जे असतील आपले देशमुख आहे, की तुम्ही त्याच्या जे स्वप्न असतील त्या स्वप्नपूर्ती करता प्रयत्न करत राहा. ज्या गोष्टीची सुरुवात होते त्या गोष्टीचा शेवट हा निश्चित आहे. आणि जीव जंतू कोणतेही जन्म हा शब्द आला त्यामागं मृत्यू हा येणारच, हे अटळ आहे. आणि हे त्रिनिवाद सत्य आहे. हे सत्य याच्यासाठी आहे की हे पृथ्वीचे निर्माण ज्या रचयितानं केली त्याचा हा नियम आहे. जन्माला आला म्हणजे त्याला दिवस जावं लागणार, तर अमर असं कोणी नाही आहे. आणि या सृष्टीच्या घडून गेलेल्या नियमाला अनुसरणात माझ्यापेक्षा जरी वयानं लहान असलं तरी कर्मानं खूप मोठं असल्यामुळे मी त्यांना तुषारदादाच म्हणेल. तुषारदादावर काल जो भयाळ हल्ला झाला, शिकार झाली, मी म्हणेन शिकार झाली. अमरासमोर असतं त्याला म्हणतात काहीतरी बराबरी केली, पण जी शिकार झाली मागून गफलतीत झालं. त्यालाही कारण फार मोठं असं आहे की त्याच्यामध्ये खूप दुःख झालं ते गोरगरीब जनतेले आणि दिव्यांग व्यक्तीले. असं आपण म्हणतो की प्रहारवाले फक्त गोरगरिबाचं काम करतात, आणि असा गोरगरिबांच्या हाकेला धावून जाणारा आज प्रहार म्हटलं की प्रहार इज इक्वल टू तुषार दादा असं जे समीकरण झालेलं होतं त्याला कुठेतरी आज छेद केलेला आहे. एवढ्या तरुण नेतृत्वाला काळाने आपल्यापासून फिरवून गेलं. खरोखर त्याची जी एक्झिट आहे, मी पोस्ट टाकली एक्झिट आहे, मनाला इतकी भयानक सटका लावून गेलेली आहे की त्याचं वर्णन आम्ही करू शकत नाही. आमच्या मराठा समाजात नेतृत्व आणि दुसरा ऋणानुबंध आमचा असा होता की श्री संत वासुदेव महाराज त्यांचा तो परमभक्त होता. आम्ही त्यांचे भक्त आहोत आणि अशी ही सांगड असलेला आमचा तुषार आमच्यातून निघून गेला. मी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसतर्फे तसेच बिहाडे परिवारातर्फे त्यांना श्रद्धांजली वाहते. तेल्हारा येथील टॉवर चौक येथे शोकसभेचं आयोजन करण्यात आलं. काँग्रेसच्या नेत्या डॉक्टर संजीवनी बिहाडे, भाजप शहराध्यक्ष ओम सुईवाल, ॲडव्होकेट पवन शर्मा, टिपू टायगर सेनेचे अध्यक्ष मोहसिन शेख, प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते राजेश खारोडे, विरोधी पक्षनेते मितेश मल्ल, भास्करराव मार्के, सहकार व युवा शक्ती संघटनेचे अध्यक्ष रामा फाटकर, पत्रकार पंकज भारसाकळे, आनंद बोदडे, गुरुदेव इसमोरे, लोकजागर मंच जिल्हा कार्याध्यक्ष गोपाल जलमकर, भैया देशमुख, प्राध्यापक रवींद्र ताथोड, अजहर शहा यांच्यासह अनेकांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली व आपले विचार व्यक्त केले. 2 मिनिटं मौन पाळून तुषार पुणकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. गुरुदेव इसमोरे, विदर्भ न्यूज, तेल्हारा.